इस वक्त की बड़ी खबर आ रही है। महाराष्ट्र में पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख और वर्तमान गृह मंत्री देवेंद्र फडणवीस में आरोप और प्रत्यारोप का दौर जारी है। वहीं ताजा घटनाक्रम में मुंबई पुलिस के निलंबित अधिकारी सचिन वाजे ने अनिल देशमुख पर गंभीर आरोप लगाते हुए कहा है, सीबीआई के पास सबूत है कि अनिल देशमुख अपने पीए के माध्यम से पैसे लेते थे। सचिन वाजे के बयान पर पलटवार करते हुए अनिल देशमुख ने कोर्ट के आदेश का हवाला दिया और कहा कि मेरे नए आरोपों के चलते फडणवीस की ये नई चाल है। सर, आज सचिन वाजे यांचा एक मुलाखत आली, त्यांनी थेट आरोप केलेले आहे की माझी नॉर्को टेस्ट करा, मी तयार आहे, परंतु अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घेत होते। आरोपाचं कसं खंडन करणार? असं आहे की तुम्हाला माहित आहे की मी 4-5 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे। सचिन वाजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टने, हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे, मुंबई हायकोर्टने सचिन वाजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वाजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे। तो 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आतासुद्धा तो एका खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे। त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाजेची, आणि हा सचिन वाजे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर, याच्या कोणत्याही बयानावर, सचिन वाजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाजेच्या माध्यमातून आरोप लावत आहेत। त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाजेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले आहे। पण हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन वाजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही बयानावर, याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। वहीं अनिल देशमुख के आरोपों का बीजेपी ने जवाब दिया। आज अनिल देशमुखांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवतं, खोटं बोला पण रेटून बोला, आपलेच दात आणि आपलेच ओठ। ज्या पद्धतीमध्ये आज अनिल देशमुखांनी सांगितलं की एका गुन्हेगाराची स्टेटमेंट ही ग्राह्य धरली जात नाही। अहो अनिलजी, या गुन्हेगाराला नोकरीमध्ये घेतलं कोणी? 2003च्या खून प्रकरणात ज्या वाजेला काढलं त्या वाजेला 2014 नंतर नोकरीत घेण्यासाठी प्रकर्षाने पाठपुरावा कोणी केला? ज्या उद्धव ठाकरेंनी घ्या म्हणून सांगितलं, ज्याला देवेंद्रजींनी विरोध केला, त्याच सचिन वाजेला तुम्ही गृहमंत्री असताना उद्धवजींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नोकरीत घेतलं गेलं। त्यानंतर 100 कोटीची वसुली असेल, जिलेटिनचं कांड असेल, मनसुख हिरेन हत्या असेल, अनेक प्रकरणात ज्या वाजेचा हात होता त्या वाजेला आशीर्वाद कोणाचा होता? आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज। ज्या पद्धतीत तुम्ही म्हणताय की एका आरोपीची स्टेटमेंट ग्राह्य धरली जात नाही। अहो अनिल देशमुख, त्या आरोपीला पुन्हा नोकरीत घेण्याचं पाप आणि पिल्लावळी तुमची होती, उद्धव ठाकरेंची होती आणि शरद पवारांची होती, आणि तुम्ही आता टीव्हीवर येऊन सांगताय की आरोपीची ग्राह्य धरली नाही पाहिजे। संजय तो सांगतोय की आरोपी आहे, आरोपीची भाजप बाजू घेते। अरे संजय, तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे?
ज्या मातोश्रीवर शिवसेनेत तू प्रवेश दिला वाझेला, आणि आता तू सांगतोय की वाझे आरोपी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची नैतिकता संपवलेली आहात, हिंदुत्व संपवलेलं आहात. आरोपी आणि गुन्हेगारांच्या टोळक्या सांभाळण्याचं काम तुम्ही केलं. सरकारचा वापर डान्सबार आणि गुन्हेगारांकडनं पैसे वसूल करण्याचं कृत्य केलं. आणि तुम्ही आता आम्हाला सांगणार, अनिल देशमुख सांगणार, संजय राऊत सांगणार की भाजपने काय करायचं. स्वतःची अवकात पहा आणि नंतर आमच्यासमोर येऊन बोलायला चालू. वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट। आवाज इंडिया टीवी न्यूज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें।